नमस्कार. पंढरीचा परिवारमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी संतोष कसगावडे. आज आपण पंढरीच्या पांडुरंगाचा, विठ्ठलाचा संपूर्ण इतिहास बघत असताना अनेक ठिकाणी वेगवेगळे उल्लेख आलेले आहेत. तर आजच्या भागामध्ये आपण इंग्रज कालानी, इंग्रज संशोधकांनी, इंग्रज इतिहासकारांनी पंढरीचा विठ्ठल ही एक विरगळ आहे असा उल्लेख केलेला आहे. तर सर, आज आम्हाला पंढरीचा विठ्ठल हे विरगळ आहे इंग्रज संशोधकांनी लिहून ठेवलं, तर हे काय आहे नेमकं? विरगळ काय आहे ते सांगा. आणि पंढरीचा विठ्ठल हे विरगळ आहे का, त्याच्या अगोदर विरगळ म्हणजे काय हे आधी समजून सांगा. आपण प्रथम विरगळ म्हणजे काय, विरगळ ही संकल्पना काय आहे, ही कल्पना काय आहे हे अगोदर आपण समजून घेऊया. वीर हा शब्दच शौर्याशी, पराक्रमाशी, वीरतेशी, लढाईशी संबंधित येतो. आणि मग असा एखादा योद्धा, एखादा वीर पुरुष लढाईमध्ये युद्ध करताना धारातीर्थी पडला, त्याला मृत्यू आला. दुसरं कारण म्हणजे एखादा वीर पुरुष जर गायींचं रक्षण करण्यासाठी लढाई त्याला करावी लागली, युद्ध त्याला करावं लागलं आणि त्यातही त्याचा मृत्यू आला, तरी त्याचंही स्मारक या ठिकाणी बांधलं जाईल. एखाद्याचं स्मारक उभारणं, एखाद्याची आठवण जागवणं आणि त्या आठवणीच्या आधारावर पुढच्या पिढीने जगणं ही भारतीय संस्कृतीची ह्या जगाला दिलेली एक मोठी देणगी आहे. आणि त्यामुळं स्मारक ही कल्पना अस्तित्वात. बुद्धांचे स्तूप आपण पाहतो, जैनांची मंदिरं आपण पाहतो, तसं हिंदू धर्मामध्ये ही विरगळ कल्पना आहे. आता ही विरगळ कल्पना कुणी आणली, तर ह्या होयसाळ राजांच्या कारकिर्दीमध्ये, शिलाहार राजांच्या कारकिर्दीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर, कर्नाटकामध्ये, केरळमध्ये, तमिळनाडूमध्ये आणि आंध्र प्रदेशामध्ये शैव संप्रदाय मोठ्या प्रमाणामध्ये एकेकाळी अस्तित्वात होते. तिथे शंकराची मंदिरं मोठ्या प्रमाणामध्ये अस्तित्वात होती. मग असा जो युद्धात मरण पावलेल्याचं जर स्मारक करायचं असेल, तर ते स्मारक एका दगडावर कोरलं जायचं. त्या दगडाचे 4 भाग किंवा 3 भाग केले जायचे. आणि मग पहिल्या भागामध्ये, तळाच्या भागामध्ये असायचं की त्याला युद्ध का करावं लागलं, तो युद्धाच्या प्रसंगात मेला का, गायी राखताना त्याला मरण आलं, किंवा एखाद्या अबलेचं रक्षण करताना त्याला मरण आलं, हा प्रसंग पहिल्या स्तरामध्ये द्यायचा. दुसऱ्या स्तरामध्ये त्या वीर पुरुषाचं चित्र असायचं आणि त्याच्या जवळच एखाद्या शंकराची पिंड असायची. आणि वरच्या स्तरावर मग युद्धात मरण आल्यानंतर त्याला गती कुठली मिळाली, त्याला स्वर्ग मिळाला का, तर त्याच्या बाजूला अप्सरा दाखवल्या जातात आणि हात दाखवला जातो. हात हे संकल्पना कशाची आहे, असा हात असतो विरगळीवर. मग जर त्याची पत्नी त्याच्या पाठीमागून जर सती गेली, तर असा एक हात दाखवायचा. आणि पुढे समोर जर स्त्रिया असतील, तर त्या स्त्रिया हे अप्सरांचं प्रतीक आहे आणि त्याला स्वर्ग मिळाला, तो अप्सरांच्या दरबारी गेला, अशी एक कल्पना त्या विरगळीमधून येते. ही विरगळ कल्पना नष्ट झाली. आणि मग ही विरगळे अशा बांधून मंदिराच्या परिसरामध्ये त्याचं रक्षण केलं जात असत. पांडुरंगाच्या मंदिरामध्ये अशा खूप विरगळी होत्या. मी आज पंढरपुरामध्ये खाली गेला महाद्वारामध्ये, तर नामदेव पायरीच्या जरा चोखामेळाच्या समाधीच्या बाजूला उभा राहिला तर समोर एक तुम्हाला शंकराचं मंदिर दिसेल आणि ते पांडुरंगाच्या मंदिराच्याही अगोदरच आहे. त्याला काळभैरवाचं मंदिर किंवा कालेश्वराचं मंदिर या नावानं म्हटलं जातं त्याचं, परंतु ते पांडुरंग मंदिराच्याही अगोदरच आहे. म्हणजे पंढरपूर हे गाव प्राचीन आहे आणि मग त्या मंदिराच्या परिसरात असणाऱ्या विरगळी आणि पांडुरंगाच्या मंदिरात असणाऱ्या विरगळी या
आणि अमाप त्या ठिकाणी पडलेलं. आजही काही गल्लींमध्ये पंढरपूरच्या विरगळी सापडत आहेत. आणि काही पाश्चात्य ख्रिश्चनांचे धर्मगुरू गुंथर सोनथायमर नावाचे, त्यानंतर डलोरी नावाचे, हे लोक काही अभ्यासासाठी महाराष्ट्रात आले आणि त्यांनी संपूर्ण दक्षिण भारत पायी तुडवला. आणि त्यांना मग त्यांच्या लक्षात आलं की विठ्ठलाची मूर्ती जी घडवलेली आहे ती या विरगळीवरून घडवलेली आहे. आणि म्हणून विठ्ठल हा गोपालकांचा देव आहे, धनगरांचा देव आहे, गवळ्यांचा देव आहे, अशी संकल्पना त्याने मांडली आपल्या पुस्तकातून. हे पाश्चात्य लेखकांनी केलं. परंतु एकदेशीय जे लेखक होते, पुणे विद्यापीठ निर्माण झालं त्यावेळेला पहिले मेरा मराठी विभाग प्रमुख म्हणून श.गो. तळपुळे नावाचे एक प्राध्यापक होते. आणि ते असेच एकदा पंढरपूरला आले. आता जे नामदेव पायरी उतरून आपण खाली मंदिराकडे प्रवेश करतो त्यावेळेला तिथं एक विरगळ होती. चोकामा मेळांची जिथं समाधी आहे तिथं एक विरगळ होती. त्या त्याने विरगळी पाहिल्या आणि विठ्ठल मूर्ती ही पाहिली. आणि त्यांना काही तर त्या विरगळीतलं साम्य विठ्ठलाच्या मूर्तीत दिसलं. म्हणून त्यांनी सांगितलं की विठ्ठलाची कल्पना ही ह्या विरगळीवरून आलेली आहे. मग पहिलं मंदिर अस्तित्वात आलं म्हणून विरगळी तिथं आल्या, का तिथं विरगळी होत्या म्हणून तिथं मंदिर उभारलं गेलं, हा पुन्हा आपल्या संस्कृतीचा एक संशोधनाचा विषय होता. पण माझ्या मते अगोदर मंदिर तिथं बांधली आणि मग मंदिर परिसरामध्ये ह्या विरगळी रक्षण करून ठेवण्यासाठी तिथं आणलेले आहेत. म्हणजे विरगळी येण्यापूर्वी विठ्ठलाची मूर्ती तिथं अस्तित्वात होती म्हणून पांडुरंगाला विरगळ आहे असं म्हणणं. गोपालकांचा तो देव आहे हे किती पटतं आपल्याला पहा की भारतीय समाज सगळा गोपालक होता. सगळे 4 वर्ण गोपालकांशी संबंधित. ज्या वेळेला लोखंडाचा शोध लागलेला नव्हता, कुऱ्हाड अस्तित्वात आली नव्हती, तोपर्यंत आपल्या देशामध्ये शेतीच होत नव्हती. मग इथला समाज जगायचा कशावर? तो शेळ्या मेंढ्यावर, बकऱ्यांवर, गायींच्या दुधावर, म्हशीच्या दुधावर. हेच त्याच्या चरितार्थाचं साधन होतं. आणि तो झाडपाल्यावरही जगत होता. आणि तो झाडपाला खाता खाता कुठलं धान्य, कुठला पाला, कोणती भाजी खाण्यास योग्य आहे याची त्यानं माहिती करत गेला. आणि जेव्हा कुऱ्हाड अस्तित्वात आली, वन, अरण्य, जंगल तेव्हा त्यांना नष्ट केली आणि शेतीमध्ये सुधारणा केली, त्यावेळेला त्यानं जे खाल्लेलं धान्य आहे, त्यानं जे खाल्लेला पालेभाज्या आहे तोच तो त्या शेतामध्ये लावू लागला. म्हणजे संपूर्ण समाज. आपण ऋषीमुनींच्या गोष्टी ऐकतो की ऋषीमुनींचे जे आश्रम होते ते गायीनच भरलेले होते. अमक्या ऋषीला, अमक्या ब्राह्मणांना इतक्या गायी, इतक्या राजांना दान दिल्या, ह्या हिंदू धर्मग्रंथामध्ये सुरस कथा आपल्याला सांगितल्या जातात. आणि म्हणून ब्राह्मणापासून ते शूद्रापर्यंत सर्वच समाज हा गोपालक होता. त्यांचा चरितार्थच गायी पाळण्यावर अवलंबून होता. आणि म्हणून गोपालक हा एक विशिष्ट समाज. धनगर समाज गायी पाळायचा किंवा पशु पाळायचा आणि गवळीच फक्त हे पाळायचा, पालन करायचा, या म्हणण्यात फार मोठा अर्थ आहे असं वाटत नाही. परंतु मध्ययुगीन काळामध्ये गायी पालन सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होत असे, पशुपालन मोठ्या प्रमाणामध्ये होत असे. आणि त्यावेळेला मात्र काही वर्णांच्या, काही जातींच्या ताब्यात किंवा त्यांच्या कडे हा धंदा गेला, हा उद्योग गेला. म्हणून हा गायी पाळणाऱ्यांच्या रक्षणासाठी जो वीरमरण आलं त्याच्यावरून विरगळ आली आणि विरगळीवरून विठ्ठल मूर्ती आली, हा म्हणण्यामध्ये तितकासा जोर नाही किंवा आधार वाटत नाही. आता याला विरगळ का म्हणतात? महानुभाव पंथांचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये विठ्ठलाची एक कथा आहे. त्या कथेमध्ये विठ्ठल नावाचा एक धनगर आहे, गुराखी आहे, गोपालक आहे आणि त्याला गायी पाळता पाळता मृत्यू आलेला आहे.
आणि म्हणून हा विठ्ठल महानुभाव पंथाच्या त्या कथेवरून आलेला आहे, अशी ही एक कल्पना आहे. परंतु हा महानुभाव पंथांच्या लीळाचरित्रात येणारी विठ्ठलाची कथा ही वेगळी आहे आणि पंढरीच्या पांडुरंगाच्या विठ्ठलाची कथा ही पुन्हा वेगळी आहे. त्यामुळे त्याचा याच्याशीही काही संबंध येतोय असं मला वाटत नाही. परंतु बरेचसे आपले एतद्देशीय या विठ्ठल हा गोपालकांचा देव आहे, त्याच्यावर दुर्गा भागवत एकमत आहे. त्यानंतर इरावती कर्वे गोपालकच म्हणतात. त्यानंतर आपल्याकडे सगो तुळपुळे आहेत, राची ढेरे आहेत. अशा आपल्याकडचे विठ्ठलावर संशोधन करणारे आणि पाश्चात्य संशोधन करणारे हे जे आहेत ती विठ्ठल एक विरगळ आहे आणि त्या विरगळीवरून घेतलेली कल्पना आहे असं जे म्हणतात. पण विरगळ कल्पनेशी आणि विठ्ठल मूर्तीशी तसं फारसं साम्य दिसून येत नसल्यामुळं त्याला विरगळ म्हणता येत नाही असं माझं स्पष्ट मत आहे. आता राष्ट्रकूट आणि होयसाळ राजांच्या काळामध्ये विरगळ ही संकल्पना आहे, पण त्याच्या अगोदर पण विठ्ठलाचा कुठं उल्लेख आढळतोय का किंवा त्याला काही पुरावा आहे का? विरगळी ह्या कधी अस्तित्वात आल्या तर विजयनगरच्या हंपी, देवगिरीच्या यादवांच्या काळात, राष्ट्रकूटांच्या काळात, होयसाळ, शिलाहार या राजांच्या काळामध्ये विरगळ ही कल्पना अस्तित्वात आली. यांचा कालावधी कार्यकाळ किती आहे तर 12वं शतक आहे आणि 12व्या शतकाच्या पुढचा कालावधी म्हणजे ह्या सर्व आता मी सांगितलेल्या यांचा कालावधी आहे. परंतु इथे शंकराचार्य आले होते 8व्या ते 9व्या शतकामध्ये. इथं शंकराचार्य येऊन गेले. त्यांच्या अगोदरही काही संत इथे येऊन गेलेले आहेत आणि त्याचे उल्लेख आपल्याला मिळतात. म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग हा 8व्या-9व्या शतकात अस्तित्वात होता. विरगळ कल्पना यायच्या अगोदर मंदिर अस्तित्वात होतं आणि त्यामुळं ही विरगळ आहे ही मूर्ती म्हणजे हे सिद्ध होत नाही. म्हणजे आता जे काही विरगळीवर बोलताय त्याला कुठेही आधार लागत नाही, कारण त्यापूर्वी जर विठ्ठल मूर्ती असेल, त्यापूर्वी जर मंदिर असेल, विरगळीच्या जो काळ आला 12व्या शतकामध्ये त्याच्या अगोदर 8व्या शतकामध्ये जर शंकराचार्य इथे येऊन अष्टक लिहिलं त्यांनी, म्हणजे त्यावेळेला ते भारतभर प्रसार या मंदिराचा आणि विठ्ठलाचा झालेला होताच. म्हणजे हे विरगळीत कधीही मूर्ती विरगळ असं म्हणता येणार नाही. आता सर हे विरगळ झाली, पण आम्ही असं बऱ्याच ठिकाणी ऐकले की हत्तीगळ आणि गदेगळ हे पण काही काळामध्ये काही शिलालेखामध्ये सापडतो. जसं मागच्या मला वाटतं 6 महिन्यापूर्वी पंढरपूर सरकुली रोडवरती सरकुली आणि राजनीच्या मध्ये गदेगळ म्हणजे गदेगाव त्याला म्हणतात, पण गदेगळ तिथं सापडला असा एक तिथं जे लिहिलेलं होता जो काय सारांश होता त्यावरती सांगितलं हे गदेगाव नसतो, ते गदेगळ आहे. पण गदेगळ आणि हातीगळ काय प्रकार आहे तो नेमका? का विरगळीतलाच हा एक प्रकार आहे? विरगळ हा प्रकार वेगळा आहे, हत्तेगळ हा प्रकार वेगळा आहे आणि गदेगळ हा प्रकार वेगळा आहे. पण मंदिर परिसरामध्ये ह्या तिन्ही गळ जे आहेत हे आपल्याला सापडत. गदेगळ हा थोडा अश्लीलतेशी जोडलेला आहे की तो मंदिर परिसर आणि मंदिर परिसराला दान दिलेली जी गावं आहेत त्या राजानं ती सीमा आखून दिलेली असेल की दक्षिणेकडे इतकं अंतर, पूर्वेकडे इतक्या अंतरापर्यंत ही मंदिराला इनाम दिलेली गावं आहे. आणि हे मंदिर असं त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे, हे मंदिर आम्ही उभारलेलं आहे त्या राजानं. आणि जर या परिसराला आमच्या राज्यातल्या या भूभागाला कोणी इजा पोचवेल किंवा मंदिराला इजा पोचवेल, मूर्तीला काही तोडफोड करेल तर आम्ही त्याला गाढवासारखं समजू किंवा त्याचा गाढवाशी संबंध आणू. थोडं अश्लीलतेकडचं आहे, परंतु ते राजानं लोकांना सावध करण्यासाठी उभारलेलं एक स्मारक किंवा उभारलेली एक खूण असं या प्रतिकात्मक रूपामध्ये गदेगळ येते.
हत्तीगळ त्याच स्वरूपाची आहे. म्हणजे हत्तीचं चित्र असतं आणि हत्तीनं सोंडेनं काहीतरी उचलून फेकून दिलेलं असतं. म्हणजे असं आम्ही त्याला हत्तीच्या पायी देऊ, त्याला फेकून देऊ आम्ही, किंवा त्याला ठार करू, ही भीती दाखवण्यासाठी. त्या मंदिराला कोणी इजा पोहोचवेल, त्याचं कोणी तोडफोड करेल, तर त्यांना भीती दाखवण्यासाठी ह्या 2 गळी आहेत. पण वीरगळ जी आहे तर ती वीराचं स्मारक आहे. आज सर अतिशय बहुमोल अशी माहिती, अनमोल हा इतिहास सहजासहजी ऐकायला मिळत नाही. असेल ग्रंथामध्ये, एवढं ग्रंथ कोणी आज चालत बसत नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे जग आता हातात जग घेऊन फिरायला लागलेलं आहे. त्यामुळे ते पुस्तक, जुने ग्रंथ बघावे, वाचावे, धोंडाळावे इतकंसं कोणाला आता ते जमत नाही. पण ह्या बहुमोल ठेवा तुम्ही आज आमच्या प्रेक्षकांसाठी दिला आणि असाच यापुढचे अनेक आपण भाग करणार आहोत. त्यामधूनही अनेक संतांची चरित्र घेऊ, आता अनेक बहुमोल मार्गदर्शन आपल्याकडून लाभावं आणि अशीच माहिती आम्हाला द्यावी हीच आम्हाला विनंती. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.